नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आपापल्या कॅटेगरीनुसार गव्हर्नमेंट प्रायव्हेट MBBSच्या टोटल जागा किती आहेत त्याच्याविषयी अगदी पूर्णपणे या व्हिडिओमध्ये डिटेल्स सांगणार आहे। ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांनाही लक्षात येईल की अगदी ओपन कॅटेगरीपासून ते अगदी SC ST कॅटेगरीपर्यंत प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी टोटल सीट्स आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटच्या किती आहेत आणि प्रायव्हेटच्या सुद्धा किती आहेत ह्याचं पूर्णपणे डिस्ट्रीब्युशन्स ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर अगदी पालकांनी सुद्धा किंवा विद्यार्थ्यांनी सुद्धा केअरफुली व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। तर आपण जेव्हा चॉईस फिलिंग आता करतोय त्याप्रमाणे आपल्याला किती सीट्स आपल्या कॅटेगरीनुसार आहेत हे माहिती असणं खूप आवश्यक आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी प्रेफरन्सेस लिस्ट किंवा चॉईस फिलिंग माझ्यामार्फत पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून तुम्ही चॉईस फिलिंग घेऊ शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। तर अगदी स्टेप बाय स्टेप मी तर तुम्हाला पूर्णपणे इथं सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा। तर प्रथम मी इथं गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचं सांगणार आहे। त्यामधून आपल्याला महाराष्ट्रामधून 85% कोठ्यामधून आपल्याला टोटल सीट्स किती आहेत तर 4980 एवढ्या ह्या टोटल सीट्स गव्हर्नमेंटच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। तर त्या कशा डिस्ट्रीब्यूट केल्या जातात अगदी कॅटेगरी वाईज तेही तुम्हाला सांगणार आहे। त्यामध्ये आपल्याला टोटल सीट्स किती आहेत कॅटेगरीच्या आणि त्यामध्ये जनरल आणि वुमनच्या सुद्धा सीट्स किती आहेत तेही माहिती असणं खूप आवश्यक आहे। तर इथं प्रथम मी SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी टोटल सीट्स मी इथं सांगत आहे। महाराष्ट्रामध्ये 85% कोठ्यामधून अगदी गव्हर्नमेंटच्या सीट्स आपल्याला टोटल पाहायला गेलं तर 586 ह्या SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना टोटल सीट्स आहेत। त्यामध्ये जनरलला 401 सीट्स जात असतात आणि वुमनला 185 सीट्स एवढ्या असतात। ओके, महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटच्या। आणि त्यानंतर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टोटल सीट 319 आहेत। तर त्यामध्ये जनरलला 217 आणि वुमनला 102 एवढ्या सीट्स डिस्ट्रीब्यूट केल्या जात असतात। त्यानंतर VJ कॅटेगरीसाठी सुद्धा टोटल 136 सीट्स आहेत। जनरलला 92 सीट्स जातात आणि वुमनला 44 सीट्स जातात। त्यानंतर मी नेक्स्ट कॅटेगरी काढलेली आहे NTBच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टोटल सीट्स 114 आहेत आणि जनरलला 78 सीट्स असतात आणि वुमनला 36 सीट्स अवेलेबल आहेत। त्यानंतर NTCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टोटल सीट्स आपण पाहिलं तर 158 सीट्स आहेत। 108 ह्या जनरलला आहेत आणि त्याचनंतर 50 ह्या वुमनला सीट्स आहेत। त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी इथं तुम्ही पाहू शकता NTDच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 91 एवढ्या सीट्स आपल्याला टोटल पाहायला मिळत आहेत NTDला आणि त्याचबरोबर 62 सीट्स ह्या आपल्याला जनरलला पाहायला मिळतात आणि 29 ह्या वुमनला सीट्स पाहायला मिळतात। त्यानंतर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी टोटल सीट्स 862 एवढ्या आहेत OBCच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट MBBS आणि त्यामध्ये आपल्याला जनरलला 586 एवढ्या सीट्स आहेत आणि वुमनला 276 एवढ्या सीट्स अवेलेबल आहेत। त्यानंतर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टोटल सीट्स 553 एवढ्या टोटल सीट्स आहेत। जनरलला 308 सीट्स अवेलेबल आहेत आणि 145 ह्या वुमनला सीट्स अवेलेबल आहेत। त्यानंतर जी कॅटेगरी काढलेली आहे EWS त्याही विद्यार्थ्यांसाठी आपण 43 एवढ्या आपल्याला टोटल सीट्स पाहायला मिळतात जनरलच्या आणि त्यानंतर 453 सीट्स आहेत EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा। जनरलला 308 आहेत आणि 145 ह्या वुमनला सीट्स अवेलेबल आहेत। आणि त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 1155 एवढ्या ह्या टोटल सीट्स आहेत आणि त्यामध्ये 782 एवढ्या ह्या टोटल सीट्स त्यामधल्या टोटलमधल्या 782 ह्या जनरलला आहेत आणि 373 एवढ्या वुमन्सला अवेलेबल आहेत। आणि गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला इथं पाहायला गेलं तर PWDच्या आपल्याला टोटल सीट्स महाराष्ट्रामध्ये 249 सीट्स पाहायला मिळतात आणि ऑर्फनच्या 49 एवढ्या सीट्स पाहायला मिळतात आणि हिली एरियाच्या 147 अशा सीट्स अवेलेबल आहेत। तर टोटल आपण केलं तर गव्हर्नमेंटच्या आपल्याला 85% कोठ्यामधून MBBSसाठी टोटल सीट्स आपण सगळ्या जर टोटल केल्या अगदी ऑर्फन PWD आणि हिली एरिया आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज ह्या सगळ्या टोटल केल्या तर 5425 एवढ्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला चॉईस फिलिंगच्या वेळेस आता ह्या टोटल सीट्स अवेलेबल आहेत 85% कोठ्यामधून पहिल्या राऊंडला। तर हे पूर्णपणे अगदी मी टोटल सीट जनरल आणि वुमनचा हा पूर्णपणे मी अगदी डाटा तुम्हाला सांगितलेला आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट MBBSचा 85% कोठ्यामधून। आणि त्यानंतर आपण जर पाहाल तर नेक्स्ट मी तुम्हाला इथे प्रायव्हेटचं इथं सांगत आहे। प्रायव्हेटचं सुद्धा तुम्ही ते पाहू शकता। प्रायव्हेट MBBSसाठी सुद्धा 85% कोठ्यामधून कशा डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत आणि सीट्स टोटल 85% कोठ्यामधून 2680 ह्या आपल्याला पहिल्या राऊंडला सीट्स अवेलेबल आहेत आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे तेही सांगणार आहे। तर तुम्ही ते पाहू शकता। SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी टोटल सीट्स आपल्याला 278 आहेत टोटल आणि त्यामध्ये आपल्याला जनरल आणि वुमनसाठी आपल्याला जनरलला 195 आहेत, वुमनला 83 सीट्स अवेलेबल आहेत SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी।
त्यानंतर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी टोटल 152 सीट्स आहेत, जनरलला 105 सीट्स आहेत आणि वुमनला 47 सीट्स अवेलेबल आहेत. त्यानंतर VJ कॅटेगरीसाठी टोटल 64 सीट्स अवेलेबल आहेत आणि वुमनला 45 सीट्स अवेलेबल आहेत. त्यानंतर NTBला सुद्धा 53 सीट्स टोटल आहेत, त्यामध्ये 37 सीट्स ह्या जनरलला आहेत आणि 16 सीट्स ह्या वुमनला आहेत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर NTCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 74 ह्या टोटल सीट्स आहेत, 52 ह्या जनरलला आहेत आणि 22 ह्या आपल्याला वुमन्सला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्रायव्हेटला आपण पाहाल तर 406 एवढ्या ह्या टोटल सीट्स आहेत OBCच्या, 285 ह्या जनरलला आहेत आणि 121 ह्या वुमनला सीट्स अवेलेबल आहेत. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आपण इथं काढलेली आहे SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 255 ह्या टोटल सीट्स आहेत आपल्या प्रायव्हेटमध्ये, त्यामध्ये 178 ह्या जनरलला आहेत आणि 77 ह्या वुमनला सीट्स अवेलेबल आहेत. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये प्रायव्हेटमध्ये EWS कॅटेगरी नसते. आणि त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टोटल सीट्स 1355 ह्या टोटल सीट्स आहेत, 953 ह्या जनरलला आहेत आणि 402 ह्या वुमनला सीट्स अवेलेबल आहेत. आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा अगदी PWD ऑर्फन किंवा हिल एरिया हा कोठा नसतो, त्यामुळे टोटल सीट्स आपण पाहायला गेलं तर प्रायव्हेटच्या 85% कोठ्यामधून MBBSला पहिल्या राऊंडला आपल्याला टोटल सीट्स 2680 एवढ्या सीट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे अगदी मी तुम्हाला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचं हे दोन्ही तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी आता तुम्ही चॉईस फिलिंग करत आहात किंवा तुम्हाला प्रेफरन्सेस लिस्ट आणखीन तुम्हाला भरायची असेल, तर तुम्हाला जर अगदी प्रेफरन्सेस लिस्ट तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून तुम्ही अगदी जस्ट मेसेज करा व्हॉट्सअपला प्रेफरन्सेस लिस्ट म्हणून, तर तुम्हाला माझ्यामार्फत प्रेफरन्सेस लिस्ट मिळू शकणार आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग म्हणजे लास्ट राऊंडपर्यंत तुम्हाला कॉलेज मिळेपर्यंत अलॉटमेंट मिळेपर्यंत तुम्हाला जर काउन्सिलिंग माझ्यामार्फत पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून तुम्ही तुमचं काउन्सिलिंग घेऊ शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू.